आपला तिसरा दिवस आहे आणि आपण आता इगतपुरीमधून निघालेलो आहे ओटीच्या दिशेने आणि खूप सुंदर असा प्रवास झालेला आहे. अजून 2 दिवसात आपण पोहोचू शिर्डी या नगरी. तर पुढच्या ओम साईराम. तर हा पुरी भाजी आपल्यासाठी नाश्ता म्हणून होता आणि इथून पुढे आपण नाश्ता केल्यानंतर थोडेफार थकलेले पदयात्री. खेरे या गावचे रहिवासी आहेत, परंतु कामानिमित्त आणि त्यांच्या व्यवसायानिमित्तानं डोंबिवली या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तिकडे राहतात. एवढ्या दूरवरचा प्रवास करून स्वतः हे सगळं घेऊन आजचं जेवण घेऊन या ठिकाणी ते आणि अजय साहेब आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. दोघांचंही मनपूर्वक मी आभार व्यक्त करेल आणि साईचरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा आणि त्यांनी केलेलं काम हे वृद्धिगत हो असं साईचरणी प्रार्थना करतोय. आणि आमच्या ओम साई सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या या साई पालखीचे साई सेवक व नारायणगावचे उपसरपंच राजेश शिर्के या दोघांना मी विनंती करेल की आलेल्या आपल्या या दोन्ही साई भक्तांचा आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या मित्र परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करावं आणि छोटीशी प्रेम देऊन त्यांना सन्मानित करावं.
साईंची प्रतिमा देऊन श्री ज्ञानदेव तुकाराम जेवण झाल्यानंतर पालखीसोबतच आम्ही निघालो. पालखीसोबत आम्ही गेल्यामुळे आम्हाला आमच्या ज्या निवासस्थानी म्हणजे जे रात्रीचा जो मुक्काम होता त्या ठिकाणी आम्ही एकदम लवकर पोचलो. हे आमचे पदयात्री जे पालखी घेत असताना तर ओम साईराम माऊली. पालखी आम्ही आज घेतली, त्यामध्ये थोडं व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही स्वतःच सेल्फीने व्हिडिओ काढलेली आहे. त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की पालखी खूप छान दिसते. आणि भजन झाल्यानंतर आमची जेवणाची व्यवस्था ही खूप सुंदर केली होती, ज्यामध्ये जेवणाचे पदार्थ वगैरे खूप छान होते.
आणि रोजचं जेवण आमचं खूप छान असतं. आमचे जे सेवेकरी आहेत ते आमची खूप सेवा करतात. ही पालखीची जी लाईन आहे जेवणाची ही खूप सुंदर अशा रीत्या